गुड आफ्टरनून स्टुडंट्स. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? ओके निखिल, थँक्यू. प्रिया, थँक्यू. ओके. सो स्टुडंट्स, आज आपण अजून एक टेस्ट जी आहे आपली सब्जेक्ट रिलेटेड टेस्ट, ते टेस्ट आपण डिस्कस करणार. 40 MCQ ची टेस्ट आहे. तर आता आपण जाऊया आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि तिथून आपण आज नवीन टेस्ट आपण घेऊया. ओके. सो वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत pharmalabacademy.com. इथे मी आपल्या टेस्ट युजर लॉग इन मध्ये जातो आणि लॉग इन करतो. सो इथे DMR टेस्ट पॅकेज मध्ये आपण घेऊया आजची टेस्ट. व्ह्यू टेस्ट. सो टुडे DMR टेस्ट 71. ओके. आणि इथे आपण जो टाइम दिलेला आहे, ठीक आहे, सो 60 मिनिट्सचा टाइम दिलेला आहे. ऍक्च्युअली तुम्हाला जो टाइम असेल 40 MCQ साठी दॅट इज 36 मिनिट्स. ठीक आहे. तर इथे आपण टेस्ट स्टार्ट करूया. सो स्टार्ट टेस्ट. The FDA Maharashtra operates within the framework of option A IPC, option B NPPA, option C CDSCO, option D Supreme Court. Yes. टाइप करा आन्सर. ओके. सी मेजॉरिटी सी आहे, CDSCO, आणि माझं पण आन्सर तेच आहे, CDSCO. तर CDSCO इज सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि CDSCO ही आपली नॅशनल रेग्युलेटरी एजन्सी आहे. सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टिपिकली फाउंड इन द एसेंशियल ड्रग लिस्ट? सो ऑप्शन ए एनाल्जेसिक्स, ऑप्शन बी एंटीबायोटिक्स, ऑप्शन सी सर्जिकल ग्लोव्स, ऑप्शन डी एंटीपायरेटिक्स. सो टाइप युअर आन्सर. ओके. सी. ओके. सो सी आन्सर आलेले सगळ्यांचंच. सो राईट. सर्जिकल ग्लोव्स हे एसेन्शियल ड्रग लिस्ट मध्ये नाहीत, तर ते एसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट मध्ये येईल, ECL मध्ये, नॉट EDL मध्ये. ओके. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन all of the following are the characteristics of passive diffusion except option A, drug moves down the concentration gradient, option B, it is an energy independent process, option C, drug moves up the concentration gradient, and option D, it is a non saturable process. So का आंसर असेल? टाइप युअर आन्सर. उमा C. ओके. C. विष्णू C. सुमैया C. प्रिया C. यस, राईट. पॅसिव्ह डिफ्युजन जे असतं, सो पॅसिव्ह डिफ्युजन हे नेहमी हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असतं. हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. सो इथे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत, सो ड्रग्स मूव्स डाऊन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, यस, दिस इज करेक्ट वन. देन ऑप्शन बी, इट इज अन एनर्जी इंडिपेंडेंट प्रोसेस, यस, दिस इज ऑल्सो द करेक्ट वन. ड्रग्स मूव्स अप द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, दिस इज रॉंग, हे चुकीचं आहे. देन इट इज अ नॉन सॅच्युरेबल प्रोसेस, हे पण करेक्ट आहे. सो ऑप्शन स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी आणि स्टेटमेंट डी, all of these are the characteristics of passive diffusion. Option C, it is wrong. So इथे आपण ऑप्शन सी सिलेक्ट करूया या प्रश्नाचं उत्तर. सेव्ह अँड नेक्स्ट. देन the main mechanism of most drug absorption in the GI tract is option A is active transport, that is carrier mediated diffusion. Option B, filtration, that is aqueous diffusion. Option C, endocytosis and exocytosis, and option D, passive diffusion, that is lipid diffusion. So विष्णू म्हणतोय D. ओके विष्णू. सुमैया D. ओके. देन प्रिया D. ओके. श्वेता D. प्रज्वल D. यस. सो द मेन मेकॅनिझम ऑफ मोस्ट ड्रग ऍब्सॉर्प्शन इन द GI tract is passive diffusion. ओके. सो ऑप्शन डी मी इथे सिलेक्ट करतोय. Save and next. Then next question. The initial distribution of a drug into tissue is determined chiefly by the option A, rate of blood flow to tissue, option B, GFR, option C, tissue binding, option D, protein binding. So काय आन्सर असेल इथे? सुमैया ऑप्शन ए म्हणते. ओके सुमैया.
विष्णू ऑप्शन ए. ओके विष्णू. यस, 2 ऑप्शन्स आलेत. 2 आन्सर आलेत. ऑप्शन ए. उमामा प्रज्वल. ओके ऑप्शन ए. जयश्विनी म्हणते अनआन्सर्ड. आता बघा, ड्रग डिस्ट्रीब्युशन हे रेट ऑफ ब्लड फ्लो वरती डिपेंड करतं. रेट ऑफ परफ्युजन रेट म्हणजे काय, तर रेट ऑफ ब्लड फ्लो किती आहे पर मिनिट पर ग्राम टिश्यू जे आहे त्याला किती ब्लड सप्लाय होतोय, पर मिनिट पर ग्राम टिश्यूला किती ब्लड सप्लाय होतो त्याला म्हणतात ब्लड परफ्युजन. आणि जे परफ्युजन रेट असतं त्याच्यावरती ड्रगचं डिस्ट्रीब्युशन डिपेंड करतं. ठीक आहे. सो रेट ऑफ ब्लड फ्लो टू टिश्यू म्हणजे जे काही इनिशियल डिस्ट्रीब्युशन असेल ड्रगचं टिश्यू मध्ये, ते रेट ऑफ ब्लड फ्लो टू टिश्यूला म्हणजे त्या टिश्यू मध्ये ब्लड फ्लो किती आहे, कशा प्रकार आहे, परफ्युजन रेट काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. देन 7 नेक्स्ट. सो मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन फेज 1 इज ऑप्शन ए acetylation and methylation of substances. Option B transformation of substances due to oxidation, reduction or hydrolysis. Option C glucuronide formation. Option D binding to plasma proteins. So ओके, सगळेच ऑप्शन बी सिलेक्ट करतात आहे. यस. सो फेज 1 काय असतं, तर फेज 1 ला आपण फंक्शनलायझेशन रिएक्शन पण म्हणतो. फेज 1 रिएक्शन इज फंक्शनलायझेशन रिएक्शन ऑल्सो. ओके. आणि फंक्शनलायझेशन रिएक्शन मध्ये तिथे फंक्शनल ग्रुप म्हणजे जे लिपोफिलिक फंक्शनल ग्रुप असतात तर त्याचा हायड्रोफिलिक किंवा पोलर फंक्शनल ग्रुप अटॅच केले जातात, किंवा पोलर फंक्शनल ग्रुप ऑलरेडी असतील तर त्यांना एक्सपोज केलं जातं. राईट. आणि त्यासाठी कोणत्या रिएक्शन्स असतात फेज 1 मध्ये, तर ऑक्सिडेशन, रिडक्शन और हायड्रोलिसिस रिएक्शन. या तीनैपैकी अजून मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन कोणती आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन इज ऑक्सिडेशन. ठीक आहे. चला 7 अँड नेक्स्ट. So nitroglycerin can be given by dash route. Option A sublingual, option B parenteral, option C topical, option D all of this. So what can be the answer? Okay, Umama A, Shweta A, sublingual. Okay, 2 आन्सर आलेत. बाकी स्टुडंट्स सगळेच ए आन्सर देतात आहे. ओके, ए ए ए ए. आता पहिले मला सांगा की नायट्रोग्लिसरीन काय यूज आहे, काय इंडिकेशन आहे नायट्रोग्लिसरीनचं. What is the indication of nitroglycerin? क्या indication? Angina. Yes, angina pectoris. Angina pectoris is the indication for nitroglycerin. तर अंजॅनल पेन मध्ये नायट्रोग्लिसरीन हा ड्रग सबलिंग्युअली दिला जाऊ शकतो, तो पॅरेंटरली पण दिला जातो, आणि नायट्रोग्लिसरीन हा याच्या पॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. पॅचेस. ओके. नायट्रोग्लिसरीन हा फक्त सबलिंग्युअली दिला जातो असं नाहीये, तो पॅरेंटरली दिला जाऊ शकत नाही का, तर तो पॅरेंटरली पण दिला जातो, आणि नायट्रोग्लिसरीनच्या पॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम सुद्धा अवेलेबल आहे नायट्रोग्लिसरीनची. सो नायट्रोग्लिसरीन हा टॉपिकली पण ऍडमिनिस्टर केला जातो. सो नायट्रोग्लिसरीन कॅन बी गिव्हन बाय सबलिंग्युअली, पॅरेंटरली अँड टॉपिकली. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव और ऑल ऑफ दिस. ठीक आहे. ओके. सो नाउ 7 अँड नेक्स्ट. Now pick out the parenteral route of medicinal agent administration. Option A rectal, option B oral, option C sublingual, option D inhalation. तर हे जे 4 रूट्स इथे दिले त्यापैकी पॅरेंटरल रूट कोणता, विच वन ऑफ दिस इज द पॅरेंटरल रूट. सो श्वेता म्हणते डी, सुमैया डी, प्रियंका डी. ओके. विष्णू इनहॅलेशन. ओके विष्णू. यस. ओके. सो इथे हे बघा, पॅरेंटरल म्हणजे काय की अदर दॅन जीआय ट्रॅक्ट. जीआय ट्रॅक्ट सोडून बाकी दुसऱ्या कोणत्याही रूटने आपण ड्रग ऍडमिनिस्टर करतो तर दॅट इज द पॅरेंटरल रूट. आता जर आपण बघितलं तर रेक्टल हा जीआयचा पार्ट झाला. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट मध्ये आपण ऍडमिनिस्टर करतो ड्रग रेक्टली जेव्हा ड्रग ऍडमिनिस्टर केले जातात तर ते जीआय ट्रॅक्ट मध्ये केले जातात. ओरली जेव्हा ड्रग ऍडमिनिस्टर करतो तर जीआय ट्रॅक्ट मध्ये करतो. सबलिंग्युअली करतो म्हणजे माउथ मध्ये करतो, दॅट इज ऑल्सो दी पार्ट ऑफ जीआय ट्रॅक्ट. तर इथे रेक्टल्स, ओरल, सबलिंग्युअल हे एंटेरल रूट आहेत. दीज आर दी एंटेरल रूट. अँड इनहॅलेशन इज द पॅरेंटरल रूट. ओके. तर या चारैपैकी पॅरेंटरल रूट कोणता, तर इनहॅलेशन. ओके. सो 7 अँड नेक्स्ट. देन टेराटोजन इज अन एजंट दॅट ऑप्शन ए causes harm to the fetus, option B causes harm to the pregnant woman,
ऑप्शन सी increases weight of the fetus. ऑप्शन डी causes cancer. The answer. ओके, ए. सगळ्यांनीच ए हा आन्सर दिलेला आहे. सो ऑल ऑफ यू आर राईट, करेक्ट आहेत सगळ्यांचंच. सो टेराटोजन्स आर द एजंट्स विच कॉज हार्म टू द फिटस. ओके, सो ऑप्शन ए आपण सिलेक्ट केलेला आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन insulin and glucagon are considered as option A pharmacological antagonist, option B physiological antagonist, option C pharmacodynamic antagonist, option D chemical antagonist. ओके, प्रज्वल बी म्हणतोय. ओके प्रज्वल. सुमैया बी, प्रिया उमामा बी, विष्णू ए म्हणतोय, श्वेता बी. सो insulin and glucagon are considered as physiological antagonist. ओके, दे आर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट. आता फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट म्हणजे काय, तर जे ड्रग्स किंवा जे एजंट एकाच सिस्टीमवरती एक्झॅक्टली अपोजिट ऍक्शन प्रोड्यूस करतात, बट ऍक्टिंग ऑन द डिफरंट रिसेप्टर, त्यांचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिफरंट असेल, पण इफेक्ट हा एक्झॅक्टली अपोजिट असेल. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. इन्सुलिनचं ऍक्शन काय आहे, तर तो ब्लड शुगर लेवल कमी करतो, आणि ग्लुकॅगॉन काय करतो, तर ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. म्हणजे इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे दोन्ही हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स काय करतात, तर इन्सुलिन ब्लड शुगर लेवलला डिक्रीज करतो, तर ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवलला इन्क्रीज करतो. म्हणजे ब्लड शुगर लेवल वरती या दोघांची एक्झॅक्टली अपोजिट ऍक्शन आहे. राईट, एक्झॅक्टली अपोजिट, बरोबर आहे. म्हणून आणि त्यांचे मेकॅनिझम ऍक्शन सुद्धा डिफरंट आहेत ना. इन्सुलिनचा मेकॅनिझम वेगळा आहे आणि ग्लुकॅगॉनचा मेकॅनिझम वेगळा आहे. ओके, सो दे आर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट. अजून एखादा फिजिओलॉजिकल अँटागोनिस्टचा पेअर सांगू शकाल का? फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट एखादं एक्झाम्पल अजून काही देता येईल, माहिती आहे सांगा. एक आपण इथे बघितलं की इन्सुलिन ग्लुकॅगॉन आर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट. अजून कोणतं फिजिओलॉजिकल अँटागोनिस्टचा पेअर तुम्हाला माहिती आहे? माहित आहे का? ॲड्रेनालिन ऍसिटिलिन, सॉरी ॲड्रेनालिन अँड हिस्टामिन. राईट सुमया, यू आर राईट. ओके, ॲड्रेनालिन अँड हिस्टामिन हे काय आहेत, हे पण फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट आहेत. हिस्टामिन हा एलर्जिक आहे, ॲड्रेनालिन हा अँटी एलर्जिक आहे. हिस्टामिन हा ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस करतो, ॲड्रेनालिन ब्रॉन्को डायलेशन प्रोड्यूस करतो. हिस्टामिन पेरिफेरली व्हॅसो डायलेशन प्रोड्यूस करतो, तर ॲड्रेनालिन पेरिफेरली व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस करतो. ऍसिटाइल कोलिन अँड ॲड्रेनालिन. ओके, हार्ट बद्दल म्हणू शकतो आपण. हार्टवरती ॲड्रेनालिन हा पॉझिटिव्ह इनोट्रोपिक इफेक्ट देतो, तर ऍसिटाइल कोलिन निगेटिव्ह इनोट्रोपिक इफेक्ट देतो. ॲड्रेनालिन पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट देतो, तर ऍसिटाइल कोलिन निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट देतो. राईट. ओके, सो फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट. ओके, ब्राडीकार्डिया टॅचिकार्डिया हे कंडिशन्स झालेत, इफेक्ट झालेत, ते अँटागोनिस्ट नाही आहेत. ओके मामा, ब्राडीकार्डिया अँड ओके तुम्हाला इफेक्ट म्हणायचंय. ओके ठीक आहे, चला पुढे जाऊया. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ इडियोसिनक्रेसी इज ऑप्शन ए ड्रग इंटरॅक्शन, ऑप्शन बी ड्रग फूड इंटरॅक्शन, ऑप्शन सी अनयुजुअल बिजार और अनएक्सपेक्टेड ड्रग इफेक्ट्स, ऑप्शन डी फार्माकोकायनेटिक ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. सो व्हॉट इज इडियोसिनक्रेसी? ओके, सगळ्यांनीच आन्सर दिलेला आहे, फटाफट आन्सर दिलेला आहे, तो म्हणजे सी, ऑप्शन सी सगळ्यांनी सिलेक्ट केलेला आहे. and this is the correct answer. So idiosyncrasy is unusual, bizarre or unexpected drug effects. Okay, so save and next. Then next question, which of the following drug is not given by intravenous route? Option A heparin, option B nitroglycerin, option C neomycin, option D linezolid. Yes, the answer. टाइमर पुढे जातोय. 54 सेकंड एका आन्सर साठी. ऑप्शन सी. ओके, सुमैया, विष्णू, प्रज्वल सगळ्यांनी ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे. ओके, सो इथे मला सांगा, आता इथे हेपॅरिन, व्हॉट इज हेपॅरिन? काय आहे हेपॅरिन? व्हॉट इज सर? अँटीकोयागुलंट. यस, it is anticoagulant.
हिपॅरिन इज अन अँटीकॉग्युलंट आणि तो एंडोजिनियस आहे. एंडोजिनियस म्हणजे तो आपल्या ब्लड व्हेसल मध्ये असतो. आपल्या ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड का कोआग्युलेट होत नाही? कारण हिपॅरिन इज देअर. हिपॅरिनमुळे ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड कोआग्युलेट होत नाही. ओके, सो हिपॅरिन हा पॅरेंटरली दिला जातो, तो ओरली दिला जात नाही. हिपॅरिन कॅन बी ऍडमिनिस्टर्ड पॅरेंटरली ऑनली. त्यानंतर नायट्रोग्लिसरीन आपण आताच बघितलं की नायट्रोग्लिसरीन हा टॉपिकली, पॅरेंटरली, सबलिंगली, ओरली दिला जाऊ शकतो. सगळ्याच रूटने तो ऍडमिनिस्टर केला जाऊ शकतो नायट्रोग्लिसरीन. त्यानंतर निओमायसिन. व्हॉट इज निओमायसिन? काय आहे? इट इज फ्लोरोक्विनोलोन. नो, सॉरी उमामा, इट इज नॉट फ्लोरोक्विनोलोन. निओमायसिन इज नॉट फ्लोरोक्विनोलोन्स. ओके, tetracycline, no, it is not a tetracycline. Aminoglycoside, yes. Sumaya, Umama, neomycin is aminoglycoside. So aminoglycoside antibioticचा जर तुम्ही क्लासिफिकेशन स्टडी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टमिक aminoglycoside अँटीबायोटिक आणि टॉपिकल aminoglycoside अँटीबायोटिक तिथे मिळेल, राईट. तर निओमायसिन हा टॉपिकल aminoglycoside अँटीबायोटिक आहे. ओके, लाइनझोलिड काय आहे? व्हॉट इज इट? लाइनझोलिड. So linezolid is also no, not antitubercular. Linezolid antitubercular नाहीये. It is also an antibiotic. तो पण एक antibioticच आहे. Okay, but oxazolidine, yes, it is oxazolidine. Right, right. Okay, mama, it is oxazolidine. Okay. So इथे आपण ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे. Save and next. Now, next question. Which one among the following drugs is not metabolized by liver? ऑप्शन है फेनेटोइन, ऑप्शन बी इरिथ्रोमाइसिन, ऑप्शन सी पेनिसिलिन जी, ऑप्शन डी सिफोटॅक्सिन. यस, द आन्सर विष्णू सी म्हणतोय. ओके विष्णू, सो विष्णू म्हणतो पेनिसिलिन जी इज नॉट मेटाबोलाइज बाय लिव्हर. यस, अदर्स? यस, सांगा. एक आन्सर आलेले सी, पेनिसिलिन जी. बाकी आन्सर द्या. निखिल म्हणतो सी. ओके, निखिलचं पण म्हणणं आहे पेनिसिलिन जी. ओके निखिल. देन उमामा पण म्हणते पेनिसिलिन जी. ओके, प्रेरणा. ओके प्रेरणा, पेनिसिलिन जी. ठीक आहे. तर लक्षात घ्या इथे फेनेटोइनची कॅटेगरी काय आहे? व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ फेनेटोइन? कोणत्या कॅटेगरी? अँटीइपिलेप्टिक. यस, इट अँटीइपिलेप्टिक. अँटीइपिलेप्टिक आहे आणि तो अँटी अरिथमिक पण आहे. कार्डियाक अरिथमियामध्ये पण तो इंडिकेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर इरिथ्रोमायसिन. व्हॉट इज इट? काय आहे इरिथ्रोमायसिन? इरिथ्रोमायसिन नॉट अँटी-टीबी. इट इज मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. यस प्रज्वल, यू आर राईट. इरिथ्रोमायसिन इज अन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. त्यानंतर पेनिसिलिन जी हा कोणता अँटीबायोटिक आहे? ओके, पेनिसिलिन जी कोणता अँटीबायोटिक आहे? बीटा लॅक्टम. यस, बीटा लॅक्टम. ओके, यस. इरिथ्रोमायसिन हा 50S रायबोसोमल सबयुनिटला बाइंड होतो, ब्लॉक करतो, राईट. ओके, आणि पेनिसिलिन जी हा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे. तर हा जो बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन जी, त्याचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? व्हॉट इज इट्स मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? पेनिसिलिन जी सर breaks the cell wall of bacteria and enter in the cell. पीबीपीस. यस, Cell wall मध्ये entry पीबीपीस पण करतो. करेक्ट आहे. तर इथे पेनिसिलिन जी म्हणजे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक असतात, तर ते बीटा लॅक्टम अँटीबायोटिक बॅक्टेरियल सेल वॉल मध्ये पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन्स म्हणजे पीबीपीज, त्या पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन्सला बाइंड होतात आणि सेल वॉल सिंथेसिसला इनिबिट करतात. सेल वॉल सिंथेसिसला इनिबिट करतात आणि सेल वॉल सिंथेसिस होत नसल्यामुळे सेल वॉल वीक होते आणि बॅक्टेरियाची डेथ होते. ओके, सो पेनिसिलिन जी बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये पेनिसिलिन्स येतात. अजून कोणते येतात सांगा बरं? बीटा लॅक्टम मध्ये एक पेनिसिलिन आहे. अजून दुसरा कोणता अँटीबायोटिक आहे? पेनिसिलिन व्ही. सगळे पेनिसिलिन व्ही वगैरे पेनिसिलिन. उमामा सिफॅलोस्पोरिन. यस, पेनिसिलिन अँड सिफॅलोस्पोरिन्स आर ऑल्सो दी बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. ओके, आता इथे पेनिसिलिन जी जो आहे तो आपण ओरली देऊ शकतो का?
तर पेनिसिलिन जी हा ओरली No. ऍडमिनिस्टर करत नाही. नो. यस उमामा, No. पेनिसिलिन जी हा ओरली ऍडमिनिस्टर करत नाही. का करत नाही? कारण त्याचा ऍब्सॉर्प्शन पुअर Sir, आहे. यस विष्णू बोला. sir, it degraded in stomach acid. ओके, ठीक आहे. ओके, देन इथे सिप्रोडॉक्झिम, तर इथे आपण ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन इफेक्ट ऑफ ऍसिटाइलकोलिन ऑन द हार्ट इज, ऑप्शन ए पॉझिटिव्ह क्रोनोट्रोपिक, ऑप्शन बी निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक, ऑप्शन सी पॉझिटिव्ह इनोट्रोपिक अँड ऑप्शन डी पॉझिटिव्ह ड्रोमोट्रोपिक इफेक्ट. सांगा, आन्सर द्या. बी 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 बी. ओके, सगळ्यांनीच बी आन्सर दिलेला आहे, मेजॉरिटी बी आहे. सो निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट. निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट म्हणजे काय? तर इथे हार्ट रेट कमी केला जातो. ओके, ऍसिटाइलकोलिन काय करतो? हार्टवरती काय इफेक्ट आहे ऍसिटाइलकोलिनचा? तर ऍसिटाइलकोलिन हा हार्ट रेट कमी करतो, म्हणून आपण त्याला निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक म्हणतो. ओके, आता इथे ऍसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स कोणते सांगा बरं. नेम द रिसेप्टर्स ऑफ ऍसिटाइलकोलिन. Muscarinic receptor and nicotinic receptor. Yes, N and M receptor, right? So Vishnu, Umama, right? Nicotinic and muscarinic receptors are there. Okay. आता इथे हा जो इफेक्ट आपल्याला मिळतोय, इफेक्ट ऑफ ऍसिटाइलकोलिन ऑन हार्ट, निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट, तर इथे कोणते रिसेप्टर्स इन्व्हॉल्ड आहेत? निकोटिनिक का मस्कॅरिनिक? Muscarinic. यस, मस्कॅरिनिक, बरोबर. इथे मस्कॅरिनिक रिसेप्टर्स आहेत. ओके, श्वेता, सुमय्या निकोटिनिक म्हणतात आहे तुम्ही. नो निकोटिनिक. इथे हार्टमध्ये मस्कॅरिनिक रिसेप्टर आहेत. ओके, मस्कॅरिनिक रिसेप्टर्स आर देअर इन दी हार्ट. आणि मस्कॅरिनिकचे देअर आर 5 टाइप्स ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर, M1, M2, M3, M4, M5. तर 5 टाइप्स जे आहेत मस्कॅरिनिक रिसेप्टरचे, त्यापैकी M2 रिसेप्टर हार्टमध्ये असतो. ओके, तर इथे आपण निगेटिव्ह क्रोनोट्रोपिक इफेक्ट सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. देन Mivacurium is an example of, option A short acting non depolarizing blockers, option B intermediate acting non depolarizing blockers, option C long acting non depolarizing blocker, and option D depolarizing blocker. A. Yes, सगळ्यांनीच A सिलेक्ट केलेला आहे. सो A is the correct answer. शॉर्ट acting non depolarizing blockers. सो हा जो मिवाकुरियम आहे, जो की शॉर्ट ऍक्टिंग नॉन डिपोलरायझिंग ब्लॉकर आहे, काय इफेक्ट आहे याचे? कोणत्या कॅटेगरीचा ड्रग आहे? सर, स्केलेटल मसल रिलॅक्संट. यस, स्केलेटल मसल रिलॅक्संट, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. इट इज द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. यस प्रज्वल, उमामा, इट इज द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. ओके, आणि हा जो न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर आहे मिवाकुरियम, हा कोणत्या रिसेप्टर्सला ब्लॉक करतो? कोणत्या रिसेप्टरचा तो अँटॅगोनिस्ट आहे? Nicotinic receptor. Acetylcholine. Yes, it blocks the action of acetylcholine, but which receptor? The nicotinic receptor. Correct. Nicotinic receptor. आता निकोटिनिक रिसेप्टर मध्ये पण 2 रिसेप्टर्स आहेत, NN and NM. तर इथे NN ला ब्लॉक करतो का NM ला ब्लॉक करतो? सो NM रिसेप्टरला हा ब्लॉक करतो मिवाकुरियम. राईट, मिवाकुरियम ब्लॉक्स NM रिसेप्टर. आता हा जो मिवाकुरियम आहे, याचं इंडिकेशन काय असेल? Indication of Mivacurium. Pre-anesthetic agent. Yes, Pre-anesthetic agent. Yes, it is used along with general anesthetic agents. किंवा जेव्हा इंट्युबेशन करायचं असतं, व्हेंटिलेटर ट्यूब्स वगैरे व्हेंटिलेशन करायचं असतं, व्हेंटिलेटरवरती पेशंटला ठेवायचं असतं, एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करायचं असतं, तर तेव्हा जनरली हे एजंट्स वापरले जातात. थायोपेंटोन सोडियम, दॅट इज द जनरल एनेस्थेटिक. ओके, थायोपेंटोन सोडियम जनरल एनेस्थेटिक. ओके, so Mivacurium is an example of short acting non depolarizing blocker. So save and next. Okay, then flumazenil is an antidote available for, option A benzodiazepine poisoning, option B barbiturate poisoning, option C belladonna poisoning, option D snake poisoning. So option A Umama. Okay, Prerna A, Vishnu NA, Prajwal A. So फ्लुमाझेनिल हा बेन्झोडायझेपिन पॉइझनिंग मध्ये यूज केला जातो. फ्लुमाझेनिल इज अन अँटीडोट और अँटागोनिस्ट ऑफ बेन्झोडायझेपिन्स. ठीक आहे, तो बेन्झोडायझेपिन पॉइझनिंग मध्ये फ्लुमाझेनिल इज युज्ड.
म्हणजे गाबा रिसेप्टर जे आहेत त्याचा तो अँटागोनिस्ट आहे. गाबा रिसेप्टरचा अँटागोनिस्ट म्हणण्यापेक्षा की बेन्झोडायझेपिनचा तो अँटीडोट आहे असं आपण म्हणूया. फ्लोमाझेनिल इज अन अँटीडोट फॉर बेन्झोडायझेपिन. ओके, ठीक आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. Currently, the use of which hypnotic is restricted to treatment of jet lag, shift workers, and elderly insomnia. Option A melatonin, option B etizoliam, option C zopiclone, option D Suvorexant. A. Okay, A Jaswini. Okay, yes. So melatonin, correct. Melatonin is the correct answer. So now tell me, what is melatonin? काय आहे? नॅचरल स्लीपिंग हार्मोन. हा, नॅचरल स्लीपिंग हार्मोन आहे. बट तो काय मेंटेन करतो, त्याचा जो एक शब्द आहे तो शब्द काय? बायोलॉजिकल क्लॉक. यस, इट रेग्युलेट सर्कॅडियन रिदम. इट मेंटेन दी बायोलॉजिकल क्लॉक. बरोबर आहे. सो मेलॅटोनिन. सो सेव्ह अँड नेक्स्ट. नो, रेनिन इज मेनली प्रोड्यूस्ड बाय ऑप्शन ए juxtaglomerular cells in the kidney, option B endoplasmic reticulum in the liver, option C neurons in the brain, option D all of the above. Okay, good. सगळ्यांनीच ऑप्शन ए आन्सर दिलेला आहे. juxtaglomerular cells in the kidney. सो किडनी मध्ये नेफ्रॉन मध्ये बोमेन्स कॅप्सूलच्या खाली juxtaglomerular cells असतात. तिथे रेनिन तयार होत असतो. रेनिन केव्हा रिलीज होतो? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये लो बीपी होऊन जातो. बीपी लो होतो, ब्लड प्रेशर लो होतो आणि लो बीपीने, कमी प्रेशरने जेव्हा ब्लड किडनीमध्ये एंटर करतो तर त्यावेळेस या juxtaglomerular cells त्याला सेन्स करतात. त्या प्रेशरला, लो ब्लड प्रेशरला सेन्स करतात आणि मग तिथे रेनिन रिलीज केला जातो. मग हा रेनिन ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमध्ये अँजिओटेन्सिनोजन सोबत तो इंटरॅक्ट होतो आणि अँजिओटेन्सिन 1 तयार होतं. मग अँजिओटेन्सिन 1 वरती, यस, रास सिस्टीम, करेक्ट प्रज्वल, रास सिस्टीम. मग अँजिओटेन्सिन 1 वरती एसी एन्झाईम ऍक्ट करतो. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ऍक्ट करतो आणि मग अँजिओटेन्सिन 2 तयार होतं. मग अँजिओटेन्सिन 2 जो आहे तो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे, तसंच तो अल्डोस्टेरॉन रिलीज करतो. अल्डोस्टेरॉनमुळे सोडियम रिअब्सॉर्प्शन इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे वॉटर रिअब्सॉर्प्शन पण इन्क्रीज होतो, ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. तर अशा प्रकारे रेनिन रिलीज झाल्यावरती रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. ओके, सो इथे ऑप्शन ए आपण सिलेक्ट केलेला आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन विच वन ऑफ द फॉलोइंग अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग्स इज टेराटोजेनिक? ऑप्शन ए लोसार्टन, ऑप्शन बी एम्लोडिपिन, ऑप्शन सी मिथाइलडोपा अँड ऑप्शन डी बेनिडिपिन. सांगा कोणता ड्रग टेराटोजेनिक आहे? बी एम्लोडिपिन, जयश्री डी बेनिडिपिन. सो एक बी आलेला आन्सर, एक बी आलेला आहे. परत बी एम्लोडिपिन. अजून आन्सर द्या. सुमय्या ए म्हणते लोसार्टन, उमामा लोसार्टन, विष्णू लोसार्टन. ओके, सो रिमेंबर, हे जे काही ड्रग्ज आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज आहेत. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज मध्ये एसी इनिबिटर्स आणि एआरबीज जे असतात ते टेराटोजेनिक आहेत. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज मध्ये एसी इनिबिटर्स अँड एआरबीज आर टेराटोजेनिक. दे कॅनॉट बी ऍडमिनिस्टर्ड ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी रिलेटेड हायपरटेन्शन असेल, प्री एक्लॅम्सिया असेल तर त्या कंडिशन मध्ये एसी इनिबिटर्स किंवा एआरबीज ऍडमिनिस्टर करता येत नाही. बाकी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतील, बीटा ब्लॉकर्स असतील, मिथाइल डोपा असेल, सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग असतील तर दे कॅन बी ऍडमिनिस्टर. ओके, ते ऍडमिनिस्टर केले जाऊ शकतात. पण एसी इनिबिटर्स आणि एआरबीज हे जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज आहेत ते ऍडमिनिस्टर केले जाऊ शकत नाही प्रेग्नन्सीमध्ये, बिकॉज दे आर टेराटोजेनिक. तर आता इथे मला सांगा, हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत यापैकी एसी इनिबिटर किंवा एआरबी याच्यामध्ये आहे का? येस सर. यस. विच इज दॅट ड्रग? Losartan. ARBs are losartan and ACE inhibitor are amlodipine. Sorry. No sir. No. Centrally acting drug is methyl dopa and ACE inhibitor are pril.
राईट. प्रिल, एसी इनहिबिटर्स आर प्रिल. तर याच्यामध्ये प्रिल ड्रग आलेला नाहीये, राईट. कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल, एनालाप्रिल, बेनाझेप्रिल, सो दोज आर दी एसी इनहिबिटर्स. तर इथे एसी इनहिबिटर आलेला नाहीये, इथे सार्टन आलेला आहे. सार्टन इज ARB, राईट. सो इथे ARB कोणता आहे? लोसार्टन आहे. बाकी अॅम्लोडिपिन आणि बेनिडिपिन दीज आर दी DHPs, CCBs आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत ते. आणि मिथाइल डोपा सेंट्रली ऍक्टिंग अँटीहायपरटेन्सिव्ह आहे. ओके, सो इथे आपण लोसार्टन सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, देन व्हेरापामिल इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन ऑप्शन ए कार्डियोजेनिक शॉक, ऑप्शन बी मार्क ब्राडिकार्डिया, ऑप्शन सी हायपोटेन्शन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. ओके, उमामा म्हणते डी, प्रज्वल म्हणतोय डी, विष्णू पण म्हणतो डी. ओके, सगळ्यांनीच डी आन्सर दिलेले, ऑल ऑफ द अबव. नाउ टेल मी व्हॉट इज व्हेरापामिल, काय कॅटेगरी आहे त्याची? व्हेरापामिलची कॅटेगरी काय? CCB. यस, व्हेरापामिल इज CCB, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. सो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स हे कार्डिओजेनिक शॉक, मार्क ब्राडिकार्डिया आणि हायपोटेन्शन या सगळ्यांमध्येच ते कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सो आपण ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ आतापर्यंत आपण फार्माकोलॉजी रिलेटेड क्वेश्चन बघितले होते. आता फार्मास्युटिक्सचा क्वेश्चन आलेला आहे. सो फार्मास्युटिक्स मध्ये डोसेज फॉर्म मध्ये, सो आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. एफर्सन पावडर्स और ग्रॅन्युल्स कंटेन ड्रग्स मिक्स विथ, ऑप्शन ए सायट्रिक ऍसिड, ऑप्शन बी टार्टारिक ऍसिड, ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट, ऑप्शन डी ऑक्झॅलिक ऍसिड. सांगा काय आन्सर आहे? ओके, सगळ्यांनी डी सिलेक्ट केलेला आहे. सो ऑप्शन डी ऑक्झॅलिक ऍसिड इज द रॉंग आन्सर. बरोबर आहे. मग येथे आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. सो रॉंग ऑप्शन काय? ऑक्झॅलिक ऍसिड. तर इफर्सन पावडर तयार करायचे असतील, इफर्सन ग्रॅन्युल्स तयार करायचे असतील, उमामा ए म्हणते डी. ओके उमामा, डी. ओके, सो आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन्स. तर इफर्सन ग्रॅन्युल्स तयार करायचे असतील, पावडर तयार करायचे असेल किंवा इफर्सन टॅबलेट तयार करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण सायट्रिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड अँड सोडियम बायकार्बोनेट यूज करतो, राईट. सो ऑक्झॅलिक ऍसिड हा रॉंग आन्सर आहे. सो रॉंग आन्सर म्हणजे रॉंग ऑप्शन आहे. सो इथे आपण ऑप्शन डी सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. Then, soft paraffin belongs to which one of the following classes of ointment bases? So, option A, oleaginous bases, option B, absorption bases, option C, emulsion bases, and option D, water soluble bases. Okay, oleaginous bases, सगळ्यांनी option A select केलेला आहे. Oleaginous bases. So, yes, it is the oleaginous bases. Okay, so option A select करूया आपण. Save and next. Then, humectants are used in the formulation of, option A tablets, option B powders, option C paste, option D injectables. ओके, सगळ्यांनी ऑप्शन सी सिलेक्ट केलेले पेस्ट. आता मला सांगा व्हॉट आर ह्युमेक्टंट्स. व्हॉट आर ह्युमेक्टंट्स, काय असतात ह्युमेक्टंट्स? व्हॉट आर ह्युमेक्टंट्स, काय असतात ह्युमेक्टंट्स? रिमॉइश्चर असं नाही म्हणू शकत आपण. नो, यस, मॉइश्चर मेंटेन ठेवत असतात, ड्राय होऊ देत नाही प्रोडक्टला, ड्राय होऊ देत नाही. हायग्रोस्कोपिक सबस्टन्सेस, राईट. सो दे आर हायग्रोस्कोपिक सबस्टन्सेस डू नॉट लेट ड्राय होऊ देत नाही. बरोबर. प्रिव्हेंट मॉइश्चर लॉस. यस सर, वर्ड क्लिक होत नव्हतं माझा. ओके, ठीक आहे. सो ह्युमेक्टंट जे असतात तर ह्युमेक्टंट्स प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर, दे प्रिव्हेंट लॉस ऑफ मॉइश्चर. ओके, ठीक आहे. सो ह्युमेक्टंट्स हे पेस्ट मध्ये युज केले जातात, म्हणजे पेस्ट ड्राय होऊ नये म्हणून. ओके, सो इथे आपण ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. देन द मिडियाट्रिक ड्रग्स आर गिवन ॲज, ऑप्शन ए इंजेक्टेबल्स, ऑप्शन बी आय ड्रॉप्स, ऑप्शन सी नेझल ड्रॉप्स, ऑप्शन डी ओरल लिक्विड्स. यस, सगळ्यांनी ऑप्शन बी सिलेक्ट केलेला आहे, आय ड्रॉप. ओके, सो मिडियाट्रिक ड्रग्स आर गिवन ॲज आय ड्रॉप. आता सांगा व्हॉट इज द यूज ऑफ मिडियाट्रिक ड्रग्स. मिडियाट्रिक ड्रग्सचा यूज कुठे आहे, काय आहे, कशासाठी असतो? टू डायलेट द प्युपिल. यस, टू डायलेट द प्युपिल.
and reduce the tension यस डायलेक्ट्रल आय intraocular मध्ये त्याचा pressure. यूज आहे म्हणून आय ड्रॉप म्हणून यूज करतो ना आपण त्याला, राईट. पण आय मध्ये पर्टिक्युलर यूज काय त्याचा, केव्हा यूज केला जातो तो, पर्टिक्युलरली ऑप्थॅल्मोलॉजिस्ट असेल, ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डोळ्यांचा डॉक्टर, ग्लाउकोमा तो ग्लाउकोमा ग्लाउकोमा नो 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 ग्लाउकोमा मध्ये मिडियाटिक्स यूज केले जात नाही, लक्षात घ्या. ग्लाउकोमा मध्ये मिओटिक्स यूज केले जातात. ओके, मिडियाटिक्स ग्लाउकोमा मध्ये यूज केले जात नाही. ड्युरिंग आय सर्जरी सर, ड्युरिंग आय सर्जरी, आय सर्जरी स्पेसिफिक यूज नाहीये, पण आय एक्झामिनेशन म्हणजे जेव्हा डॉक्टरला, जो डोळ्यांचा डॉक्टर असतो, ऑप्थॅल्मोलॉजिस्ट आहे, जेव्हा एखाद्या ऑप्थॅल्मोलॉजिस्टला आय एक्झामिनेशन करायचं असेल, पर्टिक्युलरली इंटरनल ऑर्गन जे आहेत आयचे, जर रेटिना, त्याला रेटिना एक्झामाइन करायची असेल तर तो आधी आयज मध्ये ड्रॉप टाकतो. बघा तुम्ही, जर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेला असाल तर तिथे रेटिना चेक करायची असेल तर तो आधी डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकतो, आणि तो ड्रॉप म्हणजेच मिडियाटिक ड्रॉप. ओके, टू रेड्यूस नो विष्णू नो, टू रेड्यूस इंट्राऑक्युलर टेन्शन चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं. सिलेरी टेस्टिंग असू शकतं. राईट उमामा, यू आर राईट. सो विष्णू, इंट्राऑक्युलर टेन्शन कमी करण्यासाठी मिओटिक्स आर दी ड्रग्स, चॉईस ऑफ ड्रग्स, मिओटिक्स किंवा प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग्स. ओके, तर आय जो चॅप्टर आहे, फार्मेकोलॉजी ऑफ आय, व्यवस्थित रीड करा विष्णू, कन्फ्युजन आहे तुमचं तिथे. ओके, सो द मिडियाटिक ड्रग्स आर गिवन ॲज आय ड्रॉप्स. So save and next. Then, which one of the following is not the use of IV fluids? Option A, to correct electrolyte imbalances. Option B, for blood transfusion. Option C, to reduce rate of drug absorption. And option D, as a vehicle for other drug substances. Sanga. Not C, okay, C, okay. C, okay, yes. So IV fluid हे रेट ऑफ ड्रग ऍब्सॉर्प्शन कमी करण्याच्या उद्देशाने दिले जात नाही. टू करेक्ट इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस, बरोबर आहे. दिस इज द यूज ऑफ IV फ्लुइड्स. IV फ्लुइड आपण देतो, सलाईन आपण देतो. सलाईन का देतो, तर टू करेक्ट इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस. देन फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन साठी पण IV फ्लुइड दिला जाऊ शकतो. देन ऍज अ व्हेकल फॉर अदर ड्रग सबस्टन्सेस, तर इथे पण IV फ्लुइड दिला जाऊ शकतो. तर ड्रग ऍब्सॉर्प्शन कमी करण्यासाठी IV फ्लुइड दिला जात नाही. सो ऑप्शन सी आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन बायो अवेलेबिलिटी इज डिफाइंड ॲज ऑप्शन ए रेट ऑफ ड्रग ऍब्सॉर्प्शन, ऑप्शन बी रेट ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन, ऑप्शन सी रेट ऑफ ड्रग एलिमिनेशन, ऑप्शन डी रेट अँड एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. यस, एक आन्सर संकेत तुम्ही ऑप्शन ए म्हणतात आहे, बाकी सगळ्यांनी ऑप्शन डी म्हटलेलं आहे. संकेत लक्षात घ्या. सो इथे रेट अँड एक्सटेंट पण महत्वाचा आहे. फक्त रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे बायोअवेलेबिलिटी होत नाही, तर रेटच्या सोबत त्याचा एक्सटेंट पण महत्वाचा आहे, म्हणजे किती अमाऊंट मध्ये तो ड्रग ऍब्सॉर्ब होतोय. रेट अँड अमाऊंट ऑफ ऍब्सॉर्प्शन दॅट इज द बायोअवेलेबिलिटी. ओके, तर इथे आपण ऑप्शन डी सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ इन्सुलिन कम्स अंडर ऑप्शन ए शेड्यूल H, ऑप्शन बी शेड्यूल G, ऑप्शन सी शेड्यूल D and ऑप्शन डी शेड्यूल F. एक आन्सर बी आलेला आहे, ए आलेला आहे, म्हणजे शेड्यूल H शेड्यूल G, शेड्यूल H शेड्यूल G, बी ए ऑप्शन येतात आहे. काय म्हणतात आहे शेड्यूल H, काय म्हणतात शेड्यूल G. शेड्यूल G सर. ड्रग रूल्स मध्ये इन्सुलिन जो आहे तो शेड्यूल G मध्ये आहे. ड्रग रूल्स मध्ये इन्सुलिन शेड्यूल G मध्ये आहे. आता इन्सुलिन जो आहे हा फक्त शेड्यूल G मध्ये येतो का, की अजून एखाद्या दुसऱ्या शेड्यूल मध्ये पण येतो? एकाच शेड्यूल मध्ये दिलेला आहे का इन्सुलिन? शेड्यूल C, यस, शेड्यूल C मध्ये पण इन्सुलिन आहे. तर इन्सुलिन हा जो ड्रग आहे तो शेड्यूल C आणि शेड्यूल G दोन्ही मध्ये कव्हर होतो. राईट, मला सांगा शेड्यूल C आणि शेड्यूल C1 मध्ये काय फरक आहे? शेड्यूल पॅरेंटल आहेत आणि नॉन पॅरेंटल. करेक्ट, एक्झॅक्टली. शेड्यूल C मध्ये स्पेशल प्रोडक्ट्स, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, बट पॅरेंटरल, आणि शेड्यूल C1 मध्ये नॉन पॅरेंटरल. ओके, ठीक आहे. सो इथे आपण ऑप्शन बी सिलेक्ट केलेलं आहे, शेड्यूल G. सो सेव्ह अँड नेक्स्ट. देन द शेड्यूल फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग इज ऑप्शन ए शेड्यूल Q, ऑप्शन बी शेड्यूल P, ऑप्शन सी शेड्यूल A, ऑप्शन डी शेड्यूल C1.
ओके, बी 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 पी. ओके, शेड्यूल पी. सगळ्यांनीच इथे शेड्यूल पी सिलेक्ट केलेला आहे. यस. ओके, सो शेड्यूल पी इज द लाईफ पिरियड ऑफ ड्रग. ओके, सो शेड्यूल पी इथे सिलेक्ट करतोय. आता सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ GMP guidelines for Ayurvedic medicines are prescribed in Drug and Cosmetic Act. Option A Schedule T, Option B Schedule M, Option C Schedule V, and Option D Schedule P. सगळ्यांनी ए सिलेक्ट केलंय, एक बी आलेला आहे. प्रियंका धायगुडे. प्रियंका, लक्षात घ्या, इथे आयुर्वेदिक मेडिसिन शब्द आलेला आहे. आय थिंक की तुम्ही तो शब्द यूज म्हणजे रीड केला नाही. आपण क्वेश्चन रीड करताना केअरफुली रीड करा. ओके, सो GMP गाईडलाईन्स आर प्रिस्क्राईब इन असं असतं तर आपण शेड्यूल एम सिलेक्ट केलं असतं, पण इथे फॉर आयुर्वेदिक मेडिसिन आलेलं आहे त्यामुळे आपण शेड्यूल टी सिलेक्ट करणार. ओके, सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो इथे करेक्ट आन्सर काय? GMP गाईडलाईन्स फॉर आयुर्वेदिक मेडिसिन्स आर प्रिस्क्राईब इन शेड्यूल टी. ओके, सो इथे आपल्याला डी अँड सी ऍक्ट नको, इथे ड्रग रूल्स पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? ड्रग रूल्स 1945. सो आता इथे अनअटेम्प्टेड क्वेश्चन आपले 12 आहेत आणि टाइम आपल्याकडे 8 मिनिटचा टाइम आहे. तर आपण थोडा आपली स्पीड वाढवूया, नंतर आपण परत डिस्कशन कडे जाऊया. ठीक आहे, तुमचे काही पॉइंट्स असतील तर ते नोट करून ठेवा. आपण ही टेस्ट संपल्यानंतर पुन्हा डिस्कशन करू शकतो. ठीक आहे, पण आपल्याकडे टेस्टसाठी 8 मिनिटाचा वेळ आहे. सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. देन Pharmacy Act 1948 commenced on. Option A 1st March 1948, Option B 14th April 1948, Option C 4th March 1948, Option D 15th August 1948. Yes, सांगा. What is your answer? Confused? Confusion आहे का? सगळ्यांना कन्फ्युजन आहे, कोणीच आन्सर दिलेला नाहीये. सो द करेक्ट आन्सर इज 4th मार्च 1948. लक्षात घ्या, 4 मार्च 1948, 4th मार्च 1948 ही डेट लक्षात घ्या. फार्मसी ऍक्ट 1948 कमेन्स्ड ऑन 4th मार्च 1948. ओके, रिमेंबर दिस डेट. सेव्ह अँड नेक्स्ट. सो 7 मिनिट 10 क्वेश्चन. First Pharmacy Council of India was constituted in Option A 1940, Option B 1948, Option C 1949, Option D 1954. आन्सर द्या. ओके, विष्णू म्हणतो बी. अजून संकेत सगळे ऑप्शन बी म्हणतात आहे. आता एक लक्षात घ्या, सगळ्यांनीच 1948 सिलेक्ट केलं. फर्स्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. फार्मसी ऍक्ट केव्हा आला मला सांगा? फार्मसी ऍक्ट केव्हा आला? टेल मी. फार्मसी ऍक्ट केव्हा आला? 1948 मध्ये. आणि फार्मसी ऍक्ट आल्यानंतर लगेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया तयार होईल का? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया तयार करण्याची जी प्रोसिजर आहे, जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस कोणी दिली, कशामध्ये दिलेली आहे? फार्मसी ऍक्ट मध्ये दिलेली आहे ना. फार्मसी ऍक्ट मध्ये प्रोसेस दिलेली आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया तयार करण्याची. मग फार्मसी ऍक्ट 1948 मध्ये असेल तर लगेच त्याच वर्षी पीसीआय शक्य आहे का? तर त्याच वर्षी शक्य नाहीये, पुढच्या वर्षी. 1948 मध्ये फार्मसी ऍक्ट आलं आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1949 मध्ये पीसीआय तयार झाली. फर्स्ट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1949. लक्षात घ्या. ठीक आहे, चला सेव्ह अँड नेक्स्ट. So the 4th edition of Pharmacopoeia of India was published in कोणत्या वर्षी? ओके, उमामा सी म्हणते, संकेत सी, प्रज्वल 1996. यस, सो 1996 is the correct answer. So save and next. Full form of IPC is Option A Indian Pharmacopoeia Commission, Option B Indian Pharmacy Community, Option C Indian Pharmacy Committee, Indian Pharmacy. So Indian Pharmacopoeia Commission, correct answer. Yes, Option A is the correct answer. असे इझिएस्ट क्वेश्चन पण असतात एक्झाम मध्ये. ओके, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टफ क्वेश्चन येतात आणि टफ मध्ये एखादा असा इझिएस्ट क्वेश्चन पण येतो. ओके, सो इंडियन फार्माकोपिया कमिशन. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर द रेडियल वॉकर फिनॉल कोएफिशिएंट इज ग्रेटर दॅन 1 मीन्स द डिसइन्फेक्टंट इज. ऑप्शन ए मोर इफेक्टिव्ह दॅन फिनॉल, ऑप्शन बी लेस इफेक्टिव्ह दॅन फिनॉल, ऑप्शन सी इक्वली इफेक्टिव्ह ॲज दॅट ऑफ फिनॉल,
ऑप्शन डी नॉट यूज्ड इन हॉस्पिटल्स. ऑप्शन 1 ओके मोर इफेक्टिव्ह दॅन फिनॉल म्हणतोय प्रज्वल. उमामा पण म्हणते ए ए ए यस. तर जर रेडियल वॉकर फिनॉल कोएफिशिएंट ग्रेटर दॅन 1 असेल तर डिसइन्फेक्टंट इज मोर इफेक्टिव्ह दॅन फिनॉल, आणि तो जर लेस दॅन 1 असेल तर लेस इफेक्टिव्ह दॅन फिनॉल. लक्षात घ्या. सो इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन फिनॉल. सेव्ह अँड नेक्स्ट. देन द प्रायमरी एप्लिकेशन ऑफ फार्माकोएपिडेमियोलॉजी इज फार्माकोएपिडेमियोलॉजी. ऑप्शन ए बिफोर ड्रग मार्केटिंग, ऑप्शन बी ड्यूरिंग ड्रग सिंथेसिस, ऑप्शन सी आफ्टर ड्रग मार्केटिंग, ऑप्शन डी ड्यूरिंग ड्रग पेटंट फाइलिंग. सांगा काय आन्सर आहे. सी सी सी. तर सगळ्यांनी सी सिलेक्ट केलेले आफ्टर ड्रग मार्केटिंग करेक्ट. सो फार्माको एपिडेमियोलॉजी इज आफ्टर ड्रग मार्केटिंग. ओके सेव अँड देन which hospital department serves as a source of drug information? Option A nursing department, option B pharmacy department, option C administrative department, option D public relation department. Yes, सगळ्यांचा आन्सर करेक्टच असेल. नो डाउट फार्मसी डिपार्टमेंट. ओके सेव अँड नेक्स्ट. देन ट्रान्सलेशन ऑफ डॉलर अर्जेंटी into English is option A as you wish, option B when the pain is severe, option C anytime, option D at night. सांगा. So when the pain is severe, correct. All of you are correct. Okay. So when the pain is severe, so save at next. Then in a prescription, the symbol RX is a part of option A superscription, option B inscription, option C subscription, option D signature. Yes, superscription. सगळ्यांनीच आन्सर करेक्ट दिलेला आहे. ऑप्शन आहे superscription. Save at next. Then is an important inventory control technique useful in determining how much to order? Option A ABC, option B VD, option C VN, option D EOQ. ओके संकेत डी म्हणतोय. ओके ऑप्शन डी प्रज्वल. ओके प्रज्वल. सुमैया. ओके प्रिया जयस्विनी. यस. सो इट इज EOQ. EOQ चा फुल फॉर्म काय? तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. यस इट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजेच किती क्वांटिटी ऑर्डर करायची आहे. हाऊ मच टू ऑर्डर. हाऊ मच टू ऑर्डर म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. बरोबर आहे. हाऊ मच टू ऑर्डर याचाच अर्थ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सो आपण ऑप्शन डी सिलेक्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट. नाउ दिस इज अवर लास्ट क्वेश्चन. ओके सो एज पर IP 2022 द स्टोरेज कंडिशन स्टोर इन अ डीप फ्रीजर मीन्स स्टोर ॲट अ टेम्परेचर. सो हा स्टोरेज अँड लॉजिस्टिकचा प्रश्न आहे. लॉजिस्टिक अँड स्टोरेजचा. तर इथे ऑप्शन आहे -2 डिग्री सेंटीग्रेड टू -18 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन बी 2 डिग्री टू 8 डिग्री, ऑप्शन सी बिलो -18 डिग्री अँड ऑप्शन डी डू नॉट एक्सिडिंग 30 डिग्री सेंटीग्रेड. सांगा. सी ए. काही स्टुडंट ए आन्सर दिले, काहींनी सी दिलेला आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी बिलो -18 डिग्री सेंटीग्रेड. ओके बिलो -18 डिग्री सेंटीग्रेड हा करेक्ट आन्सर आहे. सो इथे सेव्ह अँड नेक्स्ट. सो इथे अनअटेम्प्टेड क्वेश्चन 0, अटेम्प्टेड 40. ओके सो इथे आपण हे सगळे ऑल 40 क्वेश्चन आपले सॉल्व्ह झालेत. आता आपण फिनिश टेस्ट करूया. सो करू फिनिश टेस्ट. ओके फिनिश टेस्ट नाउ. फिनिश करतोय. ओके फिनिश टेस्ट. ओके बघा रिझल्ट. सो आउट ऑफ 80 40 पैकी 40 करेक्ट आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. ओके सगळ्यांनाच. सो टोटल क्वेश्चन्स 40, करेक्ट आन्सर 40, रॉंग आन्सर 0, अनअटेम्प्टेड 0, स्कोअर 80. तर हा रिझल्ट मला तुमचा सगळ्यांचा मिळेल का DMER मध्ये फायनल एक्झाम मध्ये? एक्सपेक्ट करू सगळ्यांकडून. सांगा. हा जो रिझल्ट आहे मला तुमच्या सगळ्यांकडून मला हाच रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. 80 आउट ऑफ 80. आय एक्सपेक्ट दिस रिझल्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. ओके तर इथे आपण आज ही एक टेस्ट कंप्लीट केली टेक्निकल मध्ये. यस सर यस मिळालाच पाहिजे. आउट ऑफ मिळालाच पाहिजे टेक्निकल मध्ये. ओके गुड. तर इथे आता आपण ही पण आज टेस्ट डिस्कस केलेली आहे. तर आपण आय थिंक की मोर दॅन 5 टेस्ट आपण डिस्कस केल्यात आणि आपल्या टेस्ट पॅकेज मध्ये पण आतापर्यंत 72 टेस्ट ऍड झालेले आहेत आणि कंटिन्युअसली आपण प्रॅक्टिस करत आलेलो आहोत. डिस्कशन आपलं चालू आहे. आता आजचा आपला हा जो लेक्चर होता
सो दिस वॉज अवर लास्ट लेक्चर आजचं. आता नेक्स्ट म्हणजे आता तुम्ही एक्झामची तयारी करा, प्रिपेअर व्हा एक्झामसाठी, पूर्ण मन लावून अभ्यास करा, दुसरा काहीच विचार करू नका. जे जे तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स असतील, स्ट्रॉंग झालेलं असेल त्याची प्रॉपर रिव्हिजन करा. जे वीक असेल त्याला नंतर घ्या. पहिले जे स्ट्रॉंग असेल त्याला अजून परफेक्ट करून रिव्हिजन करा. तसंच आता आपलं लेक्चर तर काही होणार नाही, पण आय एम अवेलेबल फॉर यू एक्झाम होईपर्यंत आणि एक्झामच्या नंतर पण. असं नाही की आपलं जे बॉन्डिंग आहे ते फक्त या क्लास पुरतंच होतं, असं नाही. आपलं बॉन्डिंग नेहमीच असणार आहे. तुम्ही फार्मासिस्ट आहात, मी पण फार्मासिस्ट आहे, आपण प्रोफेशनली सेम एकाच फील्डमध्ये आहोत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला माझी हेल्पची गरज असेल, गायडन्सची गरज असेल, सपोर्टची गरज असेल, आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर माय स्टुडंट्स. मी अवेलेबल आहे. ठीक आहे. इथे मला अजून एक गोष्ट सांगायची मी विसरलो, ते मी पहिले क्लिअर करतो. जस्ट अ मिनिट. एक पॉईंट राहिलेला आहे, तो पॉईंट क्लिअर करतो. तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आपली एक फायनल टेस्ट बाकी आहे, अजून टेस्ट बाकी आहे, क्लास नाही. तर बघा इथे फायनल टेस्ट म्हणजे कसं आता, तर इथे आपण फार्मा लाईफ अकॅडमी आपण एक राज्यस्तरीय DMR फार्मसिस्ट परीक्षा प्रिपरेटरी टेस्ट घेणार आहोत. राज्यस्तरीय फ्री टेस्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी DMR ची एक्झाम देत आहे, DMR फार्मासिस्टची, तर त्यांच्यासाठी आपण ही राज्यस्तरीय DMR फार्मसिस्ट परीक्षा प्रिपरेटरी टेस्ट ऑर्गनाईज करतोय. ही जी टेस्ट आहे ही केव्हा होणार आहे, तर ही टेस्ट 15 सप्टेंबरला रात्री 9 ते 10 मध्ये होईल. ओके, डेट लक्षात घ्या. डे सोमवार 15 सप्टेंबर रात्री 9 ते 10 या टायमिंग मध्ये ही टेस्ट होणार आहे. या टेस्टमध्ये टोटल 40 MCQs असतील आणि फार्मसी सिलेबसवरती डिपेंड असेल, फार्मा सिलेबस. ओके, सो टोटल 40 MCQs, टाइम 36 मिनिट्स, डे मंडे 15 सप्टेंबर, वेळ रात्री 9 ते 10 या टायमिंग मध्ये. ओके, आणि या टेस्टमध्ये ही टेस्ट राज्यस्तरीय असल्यामुळे इथे तुम्हाला कळेल की तुमचं मेरिट काय असू शकतं, तुमची लेवल काय आहे, तुम्हाला किती टफ कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळेल. याच्यामध्ये आपला रिझल्ट लगेच मिळतो, त्वरित निकाल तुम्हाला मिळतो, तुमचं काय स्कोरिंग आहे तुम्हाला कळतं आणि त्याचे तुमचे करेक्ट क्वेश्चन कोणते, रॉंग आन्सर कोणते हे सुद्धा तुम्हाला कळतात. आणि हे जे काही आपण स्टेट लेवल टेस्ट ऑर्गनाईज करतोय, तर याची आपण स्टेट लेवलची मेरिट लिस्ट डिस्प्ले करणार आपल्या वेबसाईटवरती नेक्स्ट डे 11 वाजता. म्हणजे 15 सप्टेंबरला आपण स्टेट लेवलची ही टेस्ट घेणार आहोत आणि 16 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपल्या वेबसाईटवरती आपण मेरिट लिस्ट डिस्प्ले करणार. त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला एक क्लिअर होईल की तुम्ही मेरिट प्रमाणे कोणत्या पोझिशनवरती आहात आणि तुमची लेवल काय आहे. ठीक आहे. आता ही जी टेस्ट आहे, टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी प्रोसेस काय आहे, तर ऍज यू नो की आपली ही जी वेबसाईट आहे pharmalifeacademy.com, या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर ऑल ऑफ यू आर रजिस्टर्ड, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. त्यानंतर तुम्हाला तुमच्या टेस्ट युजर अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तिथे ग्रीन बटन आहे, तिथे गेट अ न्यू टेस्ट पॅकेजवरती तुम्हाला जायचं आहे. गेट अ न्यू टेस्ट पॅकेजमध्ये DMR फार्मासिस्ट ही जी आपली कॅटेगरी आहे, या कॅटेगरीवरती जा. त्या कॅटेगरीवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला हे टेस्ट पॅकेज मिळेल, स्टेट लेवल DMR फार्मासिस्ट प्रिपरेटरी टेस्ट. ओके, हा टेस्ट पॅकेज तिथून सिलेक्ट करा. हा टेस्ट पॅकेज तुमच्या अकाउंटमध्ये येईल आणि सोमवारी 15 सप्टेंबरला 9 वाजता तुम्ही हे टेस्ट पॅकेज ओपन करू शकता, ही टेस्ट देऊ शकता. रात्री 9च्या आधी ही टेस्ट ओपन होणार नाही. ओके, आणि जर तुम्हाला आपल्या या टेस्टमध्ये स्कोरिंग तुमचं वाढवायचं असेल, मेरिट तुमचं वाढवायचं असेल, तर आपल्या वेबसाईटवरती जे काही टेस्ट पॅकेजेस आहेत DMR फार्मासिस्ट या कॅटेगरीमध्ये, तर त्या सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आणि तसंच याचा आधी आपले जे काही असे सेशन झालेले आहेत, लाईव्ह सेशन्स टेस्टचे, त्या सगळ्या सेशनचे इथे हे आपण लिंक दिलेली आहेत, ते सगळे सेशन्स तुम्ही बघा. ओके, आणि या टेस्ट रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला किंवा ईमेलवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर तुमच्यापैकी म्हणजे आपले जे स्टुडंट्स आहेत, क्लासचे स्टुडंट्स आहेत, तर त्यांना यापैकी बरीचशी माहिती आहे. पण ज्यांना म्हणजे अजून तुमच्यापैकी असे काही तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील की ज्यांनी आपला क्लास लावलेला नाहीये, क्लास जॉईन केलेला नाहीये, तर त्यांना पण तुम्ही ही माहिती देऊ शकता
की फार्मालॅब अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय स्टेट लेवलला फ्री टेस्ट ऑर्गनाईज केलेली आहे. तर त्याचा फायदा काय होईल, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगाल या टेस्ट बद्दल, तर त्याचा फायदा काय होणार आहे, तर ते पण ही टेस्ट देतील आणि ही टेस्ट दिल्यावरती जेवढे जास्त स्टुडंट्स ही टेस्ट देतील तेवढंच आपल्याला कळेल की आपण मेरिट लिस्टमध्ये कुठे येतोय. स्टेट लेवलला जेव्हा कॉम्पिटिशन होईल तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण मेरिटमध्ये आहोत की नाही, आपलं स्कोरिंग काय आहे, किती स्कोरिंग आहे, आपल्याला किती टफ कॉम्पिटिशन आहे हे आपल्याला क्लिअर होईल. राईट. तर जेवढे जास्त स्टुडंट, जास्तीत जास्त कॅन्डिडेट जे DMR एक्झाम देतात आहे, जेवढे जास्त कॅन्डिडेट्स ही टेस्ट देतील तेवढंच तुम्हाला तुमचं मेरिट समजेल. ओके. तर जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स पर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा. मी आपल्या ग्रुपमध्ये पण ही माहिती आता शेअर करतो. ठीक आहे. सो लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येकाला जे काही आपले स्टुडंट्स आहेत तर आपल्या स्टुडंटसाठी ही टेस्ट कंपल्सरी आहेच. वेळ दिनांक सोमवार 15 सप्टेंबर 2025, वेळ रात्री 9 ते 10. ओके. 36 मिनिटाची टेस्ट असेल. रात्री 9 ते 10 या एका तासामध्ये तुम्ही कधी 36 मिनिट्स काढा आणि ही टेस्ट द्या. ओके. सो ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती तुमच्यासाठी. तर तुम्हाला पण कळायला पाहिजे की स्टेट लेवलला तुमचं मेरिट काय आहे, तुमची प्रिपरेशन काय आहे, स्टेट लेवलला किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून आपण ही एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन म्हणजे स्टेट लेवल टेस्ट आपण ऑर्गनाईज करतो. ठीक आहे. ओके. सो काय विचारायचंय कुणाला अजून? सो थँक्यू ऑल.